दहशतवादी कारवाया अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत। उधमपूरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे। सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं संयुक्त ऑपरेशन सध्या राबवलं जातंय आणि या चकमकीत एक जवान दुर्दैवानं शहीद झालाय। पहलगाममध्ये इतका मोठा हा सगळा नरसंहार झाल्यानंतर बारामुल्लामध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करायचा प्रयत्न झाला। कुलगाममध्ये तशाच पद्धतीनं घुसखोरी करायचा प्रयत्न झाला आणि आता उधमपूरमध्ये सुद्धा चकमक झालेली आहे आणि दुर्दैवाने याच्यामध्ये एक जवान सुद्धा शहीद झालेला आहे। या सगळ्या दहशतवादी कारवाया अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत। सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्याकडून संयुक्त ऑपरेशन सध्या राबवलं जातंय। दुर्दैवानं या सगळ्या चकमकीमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या लढाईमध्ये एक जवान शहीद झालाय अशी माहिती समजते। जम्मू काश्मीरमधलं वातावरण हे आता आणखी चिघळत चाललंय कारण दहशतवादी कारवाया थांबायचं नाव घेत नाहीयेत। आधी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला आणि अंधाधुंद गोळीबार केला गेला। जवळपास 28 पर्यटक याच्यामध्ये ठार झाले, अनेक जण गंभीर जखमी झाले। मोठा दुःखाचा डोंगर सगळ्यांवर कोसळला। त्यानंतर बारामुल्ला, कुलगाम या ठिकाणी सुद्धा घुसखोरीचा प्रयत्न झाला आणि आता उधमपूरमध्ये सुद्धा चकमक झाली आहे।